नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण होळीसाठी स्पेशल अशी पुरणपोळी बनवणार आहोत आणि त्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीची कटाची आमटी बनवणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही पुरणपोळी करायला शिकवणार आहे। त्यामध्ये मी खवा घालणार आहे। खवा घालून आपण ही आजची पुरणपोळी बनवणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण अर्धा किलो हरभऱ्याची डाळीपासून पुरण बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही हरभऱ्याची डाळ आहे ती आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत। तर सुरुवातीला आपण कुकरमध्ये ही डाळ घातलेली आहे। 2 किंवा 3 पाण्याने आपण स्वच्छ ही डाळ धुवायची आहे आणि कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकायची आहे। अशा पद्धतीने आपण डाळ धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये 2 तांब्या आपण पाणी घालणार आहोत। म्हणजे 1 ते 1.25 लिटर मी पाणी घातलेलं आहे। चवीसाठी थोडंसं मीठ घालणार आहे आणि साजूक तूप किंवा तेल घालायचं आहे। तेल किंवा साजूक तूप घातल्यामुळे डाळ मऊ शिजते। डाळ आहे ती कुकरमधून उतू जात नाही। आता आपण ही डाळ 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत। आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठी काय काय वाटण लागणार आहे ते पाहूयात। 2 चमचे आपण पांढरे तीळ घेतलेले आहे। 1 चमचा आपण खसखस घेतलेली आहे। किसलेलं वाळकं खोबरं घेतलेलं आहे। 10 ते 15 हिरव्या मिरच्या, 2 मोठ्या कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। 2 ते 3 इंच आलं घेतलेलं आहे आणि 3 मिडियम आकाराचे कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये धने, जिरे, बडीशेप आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये लवंग, मिरी आणि दालचिनी। मी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे। आता सुरुवातीला आपण वाटण भाजून घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून कांदा आपण छान भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण जी हिरवी मिरची घेतलेली आहे ती घालायची आहे। आपण आज हिरवी मिरचीचं वाटण करून कटाची आमटी बनवणार आहोत। मिरची पण चांगली भाजल्या गेली पाहिजे अशा पद्धतीने भाजायची आहे। आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। मीडियम गॅस करून मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ शिजलेली आहे। आता वाटणामध्ये आपण खसखस, पांढरे तीळ, खोबरं टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आलं लसूण पण घालायचं आहे। हे सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं आहे। आता सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये धने, जिरे, बडीशेप आणि खडे मसाले घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। खडे मसाल्यामध्ये फक्त लवंग, मिरी आणि दालचिनी आपल्याला घालायचं आहे। अशा पद्धतीने आपले वाटण भाजून झालेलं आहे। आता पुरणपोळीसाठी लागणारी आपण कणिक मळून घेऊयात। त्यासाठी मी पाऊण किलो मैदा घेतलेला आहे। मैद्यापासूनच आज आपण ही पुरणपोळी बनवणार आहोत। आणि 150 ml आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण जो मैदा घेतलेला आहे त्या मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी आणि तेल गरम झालेलं त्याच्यामध्ये घालायचं आहे। तेल आहे ते मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने तुम्ही सुरुवातीला तेल आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी थोडीशी हळद घालायची आहे। तेल आहे ते मैद्याला छान चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ही कणिक आपल्याला छान मळून घ्यायची आहे। तर अगदी थोडंसं तेल घालून परत एकदा ही कणिक छान मळायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे। थंडच तेल वापरलेलं आहे शेवटी मी। अशा पद्धतीने आपली ही कणिक तयार झालेली आहे। थोडासा तेलाचा हात लावून ही कणिक आपल्याला छान भिजवून द्यायची आहे। एवढी सैलसर आपण ही कणिक ठेवलेली आहे। कुकर आहे तो थंड झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल। डाळ आपली अगदी मऊ अशी शिजलेली आहे। या ठिकाणी तुम्ही जर 1 किलो डाळ घेतली असते तर त्याला एका शिट्टीमध्ये शिजली असते। आता एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली आहे ती घालायची आहे आणि 1 उकळी आणून द्यायची आहे। म्हणजे आपल्याला कटाच्या आमटीसाठी जे पाणी लागतं ते पाणी आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामधलीच थोडीशी डाळ आपण जे वाटण काढलेलं होतं कटाच्या आमटीसाठी त्याच्यामध्ये घालायची आहे, म्हणजे आमटीला आपला घट्टपणा येईल। आता एक मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावर एक चाळण ठेवलेली आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण चाळणीमध्ये डाळ काढलेली आहे। त्याच्यामधलं सर्व पाणी आपण निथळलेलं आहे। हे आपलं कटाच्या आमटीचं वाटण आहे ते वाटण आहे ते छान वाटून घ्यायचं आहे। आता एका पातेल्यामध्ये आपण पुरण परतणार आहोत, तर त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे सुरुवातीला, म्हणजे डाळ आहे ते आपली खाली चिकटणार नाही।
त्या पातेल्यामध्ये आपण जी डाळ चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे ती टाकायची आहे. 2 मिनिटं डाळ चांगली परतून घ्यायची आहे. त्यामध्ये जर थोडंसं पाणी राहिलं असेल तर ते छान परतून आपण काढून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी 400 ग्रॅम गूळ घातलेला आहे. अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 400 ग्रॅम गूळ घातलेला आहे. गूळ थोडा बारीक करून घेतलेला होता. आता गूळ घालून छान परतून घ्यायचं आहे. पुरण आहे ते आपल्याला खाली लागू द्यायचं नाही आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे. पुरणासाठी थोडीशी वेलची कुटून घेऊयात. आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये वेलची घालायची आहे. पुरण आपलं बऱ्यापैकी परतत आलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी गूळ आता वितळलेला आहे. आता ह्यामध्ये मी 100 ग्रॅम साखर घातलेली आहे. साखर घातल्यामुळे काय होतं, पुरण आपलं छान चिकट होतं, म्हणून थोडीशी साखर नेहमी घाला. म्हणजे अर्धा किलोला अर्धा किलो गूळ लागतो, त्यासाठी मी 400 ग्रॅम गूळ घातलेला आहे आणि बाकीचे 100 ग्रॅम साखर घातलेली आहे. हे प्रमाण तुम्ही नक्की ठेवा. पुरण छान होतं, अगदी चिकट होतं. पुरणपोळीला पुरण असं चिटकून राहतं, सुक्कं एकदम पुरण होत नाही. आता पुरण आपलं छान परतून झालेलं आहे. पुरण छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे खवा. तर खवा मी 400 ग्रॅम घेतलेला आहे. खवा घातल्यामुळे पुरणपोळीची टेस्ट खूप छान लागते. सुरुवातीला खवा घालायचा नाही आहे. सुरुवातीला खवा जर घातला तर पुरण खाली करपतं, म्हणून सगळ्यात शेवटी खवा घालायचा आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा पुरण हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. खवा पूर्णपणे पुरणामध्ये असा मेल्ट होतो. परत एकदा एक 5 ते 6 मिनटं छान पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे. एवढं घट्टसर पुरण करायचं आहे. खवा घातल्यामुळे पुरण ड्राय होतं, त्यामुळे जास्त पण ड्राय करू नका. एवढं घट्टसर पुरण आपल्याला ठेवायचं आहे. आता वेलची पूड घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये पुरण हे मी काढून घेणार आहे. पुरण नेहमी गरम गरम असतानाच वाटावं, म्हणजे पटकन वाटलं जातं. आता आपण आमटी फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे आपलं आमटीचं पाणी आहे. आपण डाळ शिजून जे पाणी काढलेलं होतं ते पाणी आहे. वाटण आपलं वाटून झालेलं आहे. फोडणीसाठी आपण लसूण, ओलं खोबरं आणि कोथिंबीर पण टेचून घेतलेली आहे. आता ज्या पातेल्यामध्ये आपण पुरण परतलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. फोडणीसाठी थोडासा कढीपत्ता, तेल आहे ते छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मेथी दाणे घातलेले आहेत. 1 चमचाभर मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की 1 चमचा आपण जिरे घालायचं आहे. अर्धा चमचा हिंग, कढीपत्ता, 1 चमचाभर आपण पांढरे तीळ घातलेले आहेत आणि हे आपण जाडसर जे ओलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण केलेलं होतं ते घालायचं आहे आणि छान खमंग अशी आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे. अर्धा चमचा आपण घातलेली आहे लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. आता आपली ही फोडणी छान खमंग झालेली आहे. आपण जे आमटीसाठी पाणी काढलेलं होतं ते पाणी ह्या फोडणीमध्ये टाकायचं आहे. आता हे पाण्याला छान उकळी आणण्यासाठी आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूयात आणि आपण जे वाटण वाटून घेतलं होतं आमटीसाठी ते वाटण आपल्याला थोड्या तेलावरती परतून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे आमटीसाठी वाटण वाटलेलं आहे ते घालायचं आहे. 1 चमचाभर हळद घालायची आहे आणि जे आपण वाटण वाटलेलं आहे ते सर्व तेलामध्ये हे वाटण घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही आमटी आज बनवलेली आहे. खायला खूप छान लागते. नेहमी टेस्ट खाण्यापेक्षा नेहमी आपण तीच आमटी बनवतो, त्यापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारची ही आमटी आपण आज बनवणार आहोत. अशा पद्धतीने आपलं हे वाटण आहे ते छान परतून झालेलं आहे. आता जे आपण आमटीसाठी फोडणी घातलेलं पाणी होतं त्याच्यामध्ये हे वाटण घालायचं आहे.
कढईमध्ये जो मसाला आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी घालून सर्व धुवून ते पाणी आपल्याला आमटीमध्ये घालायचं आहे. जेवढी आपल्याला घट्ट आमटी हवी आहे तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता चवीनुसार 2 चमचे मीठ घालणार आहे. आपण ही आमटी बनवलेली आहे 12 ते 15 लोकांसाठी पुरते. 1.5 चमचा त्याच्यामध्ये मी मटण मसाला घातलेला आहे. तुम्ही मटण मसाला किंवा गरम मसाला दोन्हीपैकी काही वापरू शकता. थोडंसं चिंच गुळाचं पाणी घातलेलं आहे. सर्व वाटण मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आमटीला छान उकळी आणून घेऊयात. अशा पद्धतीने ही कटाची आमटी आपली उकळण्यासाठी आपण ठेवलेली आहे. आता आपण जे पुरण तयार करून घेतलेलं आहे ते छान वाटून घेऊयात. पुरण आपलं छान मऊसूत झालेलंच आहे, तरी पण एकदा आपण चाळणीमधून काढणार आहोत. म्हणजे अगदी डाळ वगैरे राहिली असेल तर छान मऊसर आपलं हे पुरण होईल, म्हणून थोडंसं चाळणीमधून आपण पुरण हे वाटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे छान मऊसर आपलं हे पुरण वाटून झालेलं आहे. चिकटपणा पण किती पुरणाला आहे तुम्हाला दिसत असेल. आपली कणिक पण छान भिजलेली आहे. परत एकदा व्यवस्थित छान मळून घेऊयात. एवढी घट्टसर आपली कणिक आहे, जास्त घट्ट पण नाही जास्त सैलसर पण नाही. आपलं पुरण वाटलेलं आपण घेतलेलं आहे काढून. आता आपण पुरणपोळी बनवूयात. तर जेवढ्या आकाराची आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि जेवढा आपण कणकेचा गोळा घेणार आहोत तेवढाच गोळा पुरणाचा घ्यायचा आहे. अशा प्रकारे कणकीची वाटी बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये जेवढ्या आकाराचा आपण कणकीचा गोळा घेतला आहे तेवढ्या आकाराचाच पुरणाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने पुरण आहे ते छान कणकीमध्ये भरायचं आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे छान पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पुरणपोळीचे काठ नेहमी पातळ असावेत, जाड लाटू नये. काठानेच पुरणपोळी लाटायची असते. अगदी कोणी पण सहज लाटू शकेल अशा पद्धतीने मी पुरणपोळी तुम्हाला दाखवलेली आहे. तवा छान गरम झालेला आहे. गरम तव्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे, म्हणजे आपली सुरुवातीची पुरणपोळी आहे ती चिकटणार नाही. आता पुरणपोळी आपण तव्यामध्ये टाकलेली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहोत. मैद्याची कणिक वापरलेली आहे त्याच्यामुळे अगदी कोणी पण पुरणपोळ्या करू शकेल. एकही पोळी फुटणार नाही तुमची, अगदी व्यवस्थित होईल. पुरण पण आपलं छान असं चिकट झालेलं आहे, त्यामुळे कणकीमध्ये पुरण अगदी व्यवस्थित छान बसतंय. तुम्हाला दिसत असेल किती छान अशा पुरणपोळ्या फुगत आहेत. मस्त तेलावर तुपावर पुरणपोळी छान भाजून घ्यायची. छान असा हिरवागार आमटीचा कलर दिसतोय. पुरणपोळ्या पण आपण सर्व तयार करून घेतलेल्या आहेत. आपण पुरणपोळीसाठी जी डाळ घेतलेली होती आणि कणिक घेतलेली होती त्याच्यामध्ये 25 पोळ्या तयार झालेल्या आहेत. मी जेवढ्या आकाराच्या पुरणपोळ्या बनवल्यात त्या आकाराच्या 25 पोळ्या तयार झालेल्या आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. होळीला नक्की अशा प्रकारे पुरणपोळी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की पुरणपोळ्या तुमच्या कशा झाल्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.